हाय सर्वांना, माझ्या मित्र मैत्रिणींना. तर कशा आहात? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर आता वाजलेले आहेत 4 आणि राम पण झोपून उठलेला आहे. तर मी आता काढून राहिलेले कचरा काढी, या कापसाला चिपकून होते कचरा काढी तर काढून राहिलेले आहे. वावरातून आणलेले आहे कापूस, तर यांनी आणला वावरातून, तर ते काडीन चिपकलेलं होतं आणि वाती करायला पण अवघड जाते मला. तर हे फावल्या वेळात कोणते काम करायला हे सोपं जाते. तर आता मला काही कोणतं काम नव्हतं, तर मी हे वातीमधले म्हणजे कापसामधले हे काडीगिन सर्व काढून घेते. आणि जे नवीन असाल ते नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, स्किप न करता. तर पूर्ण कचरा काढून झालेला आहे. तर बघू शकता, हा म्हणजे तो फेकायचा आहे, तो जे कापूस आहे तिथं कचरा गिंडी चिपकलेला आहे. आणि जे डब्यामध्ये ठेवलेलं आहे ते वाती करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि जे बाकीचं आहे तो खाली जाळण्यासाठी ठेवलेला आहे. आणि गुड्डन पण झोपून उठलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मी कापूस ठेवून झालेला आहे माझा. आणि या दोघांना पण खाऊ देऊन देते. ते शेव खातेत रेतीवरचे, तर ते दोघांना पण शेव देऊन देते खायला. तर रामला तर खूप आवडते शेव. तर आता ओट्यावरती सावल पण आलेली आहे. मी पोत्याला मस्तपैकी पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेली होती आणि पाणी पण निथरलेलं आहे. आणि मी सर्व भाजीपाला ठेवून देते. तर मी याच्यामध्ये शेंगा ठेवली. नंतर विचार आलं की सकाळलाच भाजी करण्यासाठी शेंगा लागेलच, तर मला मोडून ठेवायसाठी लागेलच. तर मी मोडून ठेवण्यासाठी मी ते एका साईडला ठेवून दिलेले आहेत शेंगा. आणि मी भेंडी आणि काढले आणि वांगे होते, तर वांगे पण ठेवून देते पूर्ण. तर बाकीचा होता भाजीपाला फुलगोबी, तर मी आज सकाळलाच भाजी बनवली फुलगोबीची. आणि हे बाकीचे राहिले, तर जे मोडाचे राहिले मला शेंगा चवळीच्या, तर मी ते टोपलीमध्ये ठेवून देते. आणि सांबार आहे ते पॉलिथिनमध्ये ठेवलेला. तर कसं, काल आरोईच्या पप्पांनी बाजार आणलेला होता, तर मी काही पोतं ओला केली नव्हती, तर असंच मी टोपलीमध्ये ठेवलेली होती. तर कसं याच्यामध्ये चांगलं राहते थंड थंड. तर उन्हाळ्यात लवकरच खराब होते. तर काकूनं लौकी दिलेली होती, लौकी पण ठेवली. कसं पराठे गिन करायला चांगले लागते पराठे गिन्याचे लौकीचे, तर याच्यामध्ये ठेवून दिली. तर आता सर्व भाजीपाला ठेवून झालेला आहे. सांबार गिन ठेवलेली आहे मी ना. आता शेंगा पण मोडून घेते सकाळी स्वयंपाक करण्यासाठी, भाजी करण्यासाठी. तर एवढीवर मोडून राहिले तर सकाळी घाई नाही होत. तर मोडून घेते पूर्ण शेंगा. तर हा कसं हळूहळू काम असतं शेंगा मोडण्याचं. तर आता माझे काम तर पूर्ण झालेलेच आहे, भांडे गिंग घासून झालेलेच आहे. तर फक्त राहिलेली जागा झाडून व्हायची आहे. तर राम तिकडे पाठरायकडे पाहून राहिलेला बसला, बघू शकता तुम्ही कसं बसला आहे तर तो. आणि बाकीचा घगरा आहे तो खाली आहे, कारण की आज नळ जास्त काही आले नव्हते. तर मग घगरा रिकामच ठेवावं लागलं मला. कसं बसून आहे राम? राम इकडे बघ, टाकलो ती मांजर आली. म्या म्या हे घे, खाऊ घे, खाऊ खाऊ पाहिजे राम, खाऊ खाऊ देऊ खाऊ. बाबाजी वे कसं बसलाय बाबाजी. ए करून राहिलं. तर हे भिसू घालून ठेवलेले आहे पाण्यामध्ये. तर हे मेथी आंबा बनवणार आहे, ते याचे पूर्ण छिलके काढून घेते. नंतर मेथी आंबा करते. ते व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बघू शकता इथं आंबे चिरून झालेले आहेत आणि तेलाचं गंज पण मांडलेली आहे त्यामध्ये मोहरी. तर गंजामध्ये तेल गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी टाकलेली आहे मोहरी टाकली आणि मेथीचे दाणे. तर काकूच्या घरी होते जास्तचे मेथीचे दाणे, तर त्यांच्याकडूनच मागितली. तर जास्त नाही, थोडेसे टाकली मेथीचे दाणे. आणि याच्यामध्ये 2 मिरच्या वाढलेल्या. आणि मिरच्या झाल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी चिरून घेतलेले आंबे.
तर या आंब्यामध्ये हळद टाकून झालेलं आहे आणि मी राहिलेलं साखर टाकून देते. कसं तर आमच्या घरी जास्त गोड खाते, तर मी जास्तीची साखर टाकणार आहे. आणि साखर मिक्स झाल्यानंतर मी तिखट टाकणार आहे. तर मी सर्व मिक्स करून घेते. तर कसं मिक्स करणार होते मी, तर इथं पूर्ण छिद्र पडलेलं होतं एका साईडला गंजाला, तर पूर्ण तेल सांडत होतं खाली. तर मग दुसऱ्या गंजामध्ये मला ट्रान्सफर करायला लागलं. स्टीलच्या गंजामध्ये हे ठेवायला आंबे किती पप्पा कुठे गेले? पप्पा याचेच होतो ना. गरमी खूप होऊन राहिली तरी राहिलं बघू शकता तुम्ही. झाला एकाने पकडला काही नाही सुट्टी मग. आता ते म्हणून राहिले मला नाही पकडलं. काय झाला? थोडी अशी चिडचिड गरमी होते. फॅन कूलर लागो कूलर. हा कुठं ते झालं आपलं झालंय मग कुठं खाशील का तू? खाशील का मेथी आंबा? थंडीचे ठेवा बघू शकते. हो पप्पा याचीच आहे. इथे मेथी आंबा तयार झालेला बघू शकता तुम्ही. तर या गच्ची खाली तर आधीचे पप्पा याची तरी पण कुठे हाय तुम्ही बनेल मोठी झाली. राम आय कर हाय कर ए नाही हाय हाय तर ना. बघू शकता मित्रांनो डबे गे काढून ठेवलेले आहेत. बॉल खेळून राहिले. पप्पा यांचीच आहेत. माहित नाही आज कोण लेट स्वयंपाक पाहतच आहे. तर सकाळचा भात बघू शकतो एवढं जास्त आहे. भात सकाळचा तर जेवणच नाही केली. तर जास्त वाजता तर जास्त स्वयंपाक काही म्हणत नाही. जमलेला आहे. तर आरोहीच्या पप्पासाठी मी नाश्ता करून दिलेले आहे. तर हा व्हिडिओ सकाळचा आहे. तर नाश्त्यामध्ये बनवलेली आहे. रात्रीच्या पोळ्या वाचलेल्या होत्या तर मी हे करून घेतलेले आहे. फोडणी दिलेली आहे त्या पोळ्याला. थोडासा भात होता तर भात पण मिक्स करून घेतली यांना. तर बघू शकता याच्यामध्ये प्लेटमध्ये ठेवले आहेत. आणि आरोहीचे पप्पा लग्नाला जाणार आहेत. म्हणजे मित्राचं लग्न आहे तर ते लग्नाला जाणार आहेत. आज रविवार आहे तर आज सुट्टी नाही आहे त्यांना. तर रविवारला सुट्टी राहते त्यांना, पण आता रविवारला सुट्टी राहणार नाही ते सांगत होते. कसं झालं गुड्डा? छान झाला. तिकड झाला का? बिचारीला डाव्या हाताने जेवण का लागते नाही गुड्डा. तर आरोहीचे पप्पा नाश्ता करून गेलेले आहेत. तर मी ते भात मांडलेले आहे आणि भात पण शिजत आलेला आहे. आणि राम आणि आरोही खेळून राहिले आहेत दोघे भाऊ बहीण. तर इथं मी सायंकाळला शेंगा मोडून ठेवलेली होती चवडीच्या. तर याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते. गंज पण गरम झालेलाच आहेत. तर दोघे भाऊ बहीण मस्त खेळून राहिलेले आहेत. तर मी भाजी करून घेते. मी तेल पण मस्त गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये टाकते मी मोहरी टाकलेली आहे आणि जिरा. आणि त्यानंतर मी कांदे टाकणार आहे. कांदे टमाटर इथे टमाटर पण मस्त शिजलेला आहे. तर याच्यामध्ये मी तिखट मीठ हळद आणि धनिया पावडर सर्व टाकून घेते. याच्यामध्ये मिक्स करून घेते.
इथे भाजी पण करून झालेली आहे आणि गॅसवरती भाजी पण शिजत आहे आणि मला जागा पण झाडायचं आहे. मगाशी तर झाडली होती मी जागा, तर कसं लवकरच कचरा तयार होतात. तर मी आता जागा झाडून राहिली आहे. तर राम काही राहत नाही आहे, तर मला तो पकडून आहे, तर त्याला पकडूनच मला जागा झाडावं लागेल. इथे पूर्ण घरातली जागा झाडून झालेली आहे आणि वट्टा होता तो पण झाडून झालेला आहे आणि भाजी पण शिजत आलेली आहे. तर मला फरशी पुसायचं आहे. तर राम काही राहून राहिलेला नाही, तर कसं त्याला झोप लागत राहिली तर तो राहतच नाही. तर तो सकाळपासूनचा उठलेला आहे, मग अशीच उठलेला आहे. तर त्याला झोप लागत असेल तर म्हणून तो रडून राहिलेला आहे, म्हणून तो राहतही नाही. काही खाऊ दिलं तर खात पण नाही तो, तर तो झोपण्यासाठीच रडत आहे. तर मी अगोदर फरशी पुसून घेते. तर कसं रोजच फरशी पुसावंच लागते. तर आता त्याला पकडली, त्याला धरूनच काम करावं लागेल, फरशी पुसावं लागेल. एवढीची भाजी बनवली. हे कोणता शंभू? हो माहित आहे. आणि हे आहे मेथी आंबा. एका साईडला ठेवते, नाही तर गोड गोड लागेल. जेवण कोण करायला? आता जेवण कर ना. मी करतो ना. कर ना जेवण. जेवण आता करून घेतो. किती वाजले? 11:15 वाजत आहेत. तू कर ना जेवण. बाय बाय करून दे. बाय बाय करते जेवण. बाय बाय. पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शेवळ्यावर डब्यामध्ये ठेवायचे. डबा कापून ठेवलेली आहे. बाय बाय. पुन्हा भेटू.